तिने कॅबिनचा दरवाजा ठोठावला. "साहेब, मी आत येऊ का?" काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असलेले DIG अमर घाबरले आणि त्यांनी दाराकडे पाहिले. "हो, आत या." ASI सिया. परवानगी मिळताच सिया आत आली आणि खुर्ची ओढून त्यांच्यासमोर बसली. "मला आशा आहे की तुम्हाला मिशन समजले असेल," त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले, ज्यावर सियाने मान हलवली. "हो साहेब, मला सगळं समजलं आहे. हे तुमचं पहिलं मिशन आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्याल." मोठ्या आशेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला आणि सियाने पुन्हा मान हलवली. "मला माहीत आहे साहेब, हे माझे पहिलेच मिशन आहे, पण मला आशा आहे की मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेल." "ठीक आहे, तुम्ही 2 दिवसात निघा आणि सध्या तरी घरी जा आणि तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा." त्यांच्या शेवटच्या शब्दावर ती उठली, त्यांना सॅल्यूट केले आणि केबिनमधून बाहेर पडली. सिया गेल्यानंतर विनय केबिनमध्ये शिरला. "ये SHO विनय, काय अपडेट्स आहेत?" DIGने त्याच्याकडे पाहत विचारले. मग तो त्याला त्याच्या मिशनबद्दल अपडेट्स देऊ लागला. "तुम्हाला काय वाटते साहेब, ASI सिया ती हे काम पूर्ण करू शकेल का?" त्याने तिच्याकडे कौतुकास्पद नजरेने पाहत विचारले. "मला खात्री आहे की ती हे काम पूर्ण करेल. या आपल्या देशाच्या मुली आहेत, आपले रक्षक आहेत आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी काहीही करतील. तुम्हाला खूप आशा असायला हव्यात." DIG अमरच्या शब्दांवर SHO विनयने मान हलवली. "पण साहेब, मला अजूनही तिच्या पाठीशी राहायचे आहे. जर तुम्ही परवानगी दिली तर मी तिला मदत करू इच्छितो." तिचा उत्साह पाहून अमरने थोडा वेळ विचार केला. नंतर त्याला परवानगी दिली. विनयलाही दिलासा मिळाला. "मला तिच्याशी पुन्हा माझ्या केसवर चर्चा करावीशी वाटते." हरीश मेहरा त्याच्या भव्य वाड्यातून बाहेर पडत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. "साहेब, सगळं ठीक आहे ना?" राजनने थांबून विचारले. "काहीही ठीक नाहीये. दुकानात लवकर जा. मी तुला तिथे भेटतो." त्याने त्याला आदेश दिला. पटकन गाडीत बसला आणि निघून लागला. त्याने फोन कानाला लावला आणि तो गाडी चालवत होता. "तू असताना छापा कसा पडला?" त्याचा स्वर रागाने भरलेला होता. "मला माहीत नाही साहेब, कोणाला कसे कळले आपण हिरे तस्करी करत आहोत असे." तो पुढे काही बोलण्यापूर्वीच अचानक त्याच्या गाडीसमोर कोणीतरी आले. एका आवाजाने शांतता भंगली आणि क्षणार्धात त्याने ब्रेक दाबला. त्याचा मोबाईल फोन मागे ठेवून तो पटकन गाडीतून बाहेर पडला. रस्त्याच्या मधोमध त्याला एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसला आणि हरीशचे मन रिकामे झाले. पहिला प्रश्न अजून सुटला नव्हता तेव्हा दुसरी समस्या उद्भवली. ती एक मुलगी होती, पूर्णपणे चादरीने झाकलेली. हरीश तिच्या शेजारी गुडघे टेकून बसला. त्याने तिचा चेहरा पुढे केला आणि तिच्या गालावर थाप दिली. ती निश्चितच बेशुद्ध झाली होती. तिच्या डोक्यावर किंवा चेहऱ्यावर कोणतेही जखमा दिसत नव्हत्या, पण ती कशी बेशुद्ध झाली हे त्याला माहीत नव्हते. "हॅलो मॅडम, ऐका." त्याने तिच्या गालावर थाप देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित घाबरून आणि अचानक गाडी समोर आल्याने ती बेशुद्ध झाली असेल. हरीशला काय करावे हे कळतच नव्हते. तो आधीच एका अतिशय महत्त्वाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणार होता. त्याने तिला पटकन उचलले, गाडीत ठेवले आणि मग वेगाने निघून गेला. तो एक सुनसान रस्ता होता. जास्त रहदारी नव्हती, त्यामुळे कुणालाच लक्षात आले नाही. काही मिनिटांनी त्याची गाडी एक सुंदर फ्लॅटच्या बाहेर थांबली. त्याने पटकन बेशुद्ध मुलीला उचलले आणि तिला आत घेऊन गेला. राजन आधीच आत त्याची वाट पाहत होता. "साहेब, ही मुलगी कोण आहे?" हरीशच्या मिठीत एक मुलगी पाहून तो आश्चर्यचकित झाला. "मला माहीत नाही." हरीशचा आवाज ऐकून त्याला आणखीनच धक्का बसला. "तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही एका अनोळखी मुलीला आपल्या खाजगी जागेत आणले?" हा तोच फ्लॅट होता जिथे त्यांनी हिरे तस्करी करण्यासाठी हिरे ठेवले होते. इथे फक्त 3 लोकांना परवानगी होती. पहिला हरीश मेहरा, ज्याच्याकडे संपूर्ण व्यवसाय होता. दुसरा राजन, त्याचा खास माणूस आणि तिसरा त्याचा डॉक्टर, जो जखमी झाल्यावर उपचार करण्यासाठी इथे येत असायचा. ते कधीही रुग्णालयात जात नसायचे. "डॉक्टर, आकाशला लवकर बोलाव. वाद घालण्याची वेळ नाही." तो बेशुद्ध मुलीकडे पाहत चिडून म्हणाला. राजनने लगेच मान हलवली. थोड्या वेळाने हरीश मुलीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. तिला बेडवर झोपवले आणि तो बाहेर गेला. "हो सांग, तुला सामान सापडले का?" साहेब येताच त्याने राजनला विचारले. "हो साहेब, मला ते सापडले." ते दोघेही दुसऱ्या खोलीत उभे होते, जिथे राजन तिजोरी उघडत होता आणि हिरे दाखवत होता. "खूप छान. तुझ्याबद्दल कोणी माहिती दिली?" त्याने विचारले. हिरे तपासत त्याने पुढचा प्रश्न विचारला. "मला अजून कळले नाही. मला वाटतं आतून कोणीतरी यात सामील आहे." राजनने आपला अंदाज व्यक्त करत म्हटले. हरीश खोल विचारात हरवला होता. तेवढ्यात डॉक्टर आकाश फ्लॅटमध्ये शिरले आणि ते दोघेही बाहेर आले. काही वेळाने डॉक्टर मुलीची तपासणी करत होते. "ही मुलगी कोण आहे?" त्याने आश्चर्याने विचारले.
त्यालाही हरीश या मुलीला इथे घेऊन येईल अशी अपेक्षा नव्हती, कारण तो अशा बाबतीत खूप सावध असायचा. मला माहीत नाही. ती माझ्या गाडीसमोर आली आणि बेशुद्ध झाली. डॉक्टर आकाशला त्याचे डोके धरावेसे वाटले. मग तू तिला इथे का आणले? तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवे होते. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. मला काय करावे ते कळतच नव्हते, म्हणून मी तिला इथे आणले. तिला काय झाले? तिने उत्सुकतेने पुढचा प्रश्न विचारला. ती जखमी झाली आहे. मला वाटते गाडीसमोर आल्यानंतर घाबरून ती बेशुद्ध पडली. काही वेळाने ती शुद्धीवर येईल. डॉक्टरांनी तिचा रक्तदाब तपासताना सांगितले. काही वेळाने मग तो बॅग पॅक करून खोलीतून निघून गेला. साहेब, तुम्ही कोणत्या सुंदर मुलीला अडचण म्हणून घेऊन आले आहात? हरीशने त्याच्याकडे रागाने पाहिले. तेवढ्यात एक मऊ गोड आवाज त्यांच्या कानावर पडला. अरे देवा, माझे डोके. कदाचित ती तिचे दुखणारे डोके धरून जागी झाली असेल. दोघांनी आश्चर्याने मुलीकडे पाहिले. ती एका विचित्र भाषेत बोलत होती. तुम्ही ठीक आहात ना? हरीशने राजनकडे दुर्लक्ष करून विचारले. मी ठीक आहे. तुम्ही कोण आहात? ती वेगळ्या भाषेत बोलत होती, जी सध्या हरीश आणि राजनसाठी अगम्य होती. मला समजले नाही. मला वाटतं ते माझ्या मनातून सुटलं. राजनने पुन्हा टोमणे मारले. तुला हिंदी येते का? तुला हिंदी बोलता येते का? हरीशने तिच्याकडे दुर्लक्ष करत विचारले. मुलीने मान हलवली. थोडेसे. ती निरागसपणे म्हणाले. हरीशने सुटकेचा निश्वास सोडला. नाहीतर त्याचे डोके वेदनेने फुटले असते. तुझे नाव काय आहे? हरीशने गंभीरपणे विचारले. तो हरीश होता. घाबरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. 32 वर्षाच्या सौंदर्याची मूर्ती. त्याचे राखाडी डोळे जे त्याच्या हुशारीचे प्रतिबिंब होते. त्याचा गंभीर चेहरा, त्याचा दुधाळ पांढरा रंग, त्याची सुंदर शरीरयष्टी. तो प्रत्येक बाजूने इतका आकर्षक होता की तो कोणत्याही मुलीचे स्वप्न असू शकतो. आकर्षक देखणा आणि 6 फुटापेक्षा जास्त उंचीचा. त्याचे सिक्स पॅक त्याच्या शर्टमधून स्पष्ट दिसत होते. त्याने काळा शर्ट घातला होता. त्याच्या बाही त्याच्या स्नायूंची अगदी जुळत होत्या. तुझे नाव विचारले आहे? हरीशने तिच्याकडे हरवलेल्या नजरेने पुन्हा विचारले. आरती. तू कुठे चालली होतीस? पुढचा प्रश्न आला. मी ते घरातून पळून. तिचे शब्द थांबले. तेव्हा हरीशने डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने स्वतःला सावरले आणि ती काय म्हणत आहे हे समजून घेतले. माझ्या गावी परत जात होते. तिने पटकन विषय बदलला. आणि तुझे गाव कुठे आहे? पुढचा प्रश्न आला. ती गप्प बसली. मी तुला काहीतरी विचारतोय, हरीश कठोरपणे म्हणाला. ही मुलगी त्याच्या सभ्यतेचा फायदा घेत होती. मला आठवत नाही, ती घाबरून म्हणाली, हरीशला आश्चर्यचकित करत. तुला काय म्हणायचे आहे? तुला तुझ्या गावाचा रस्ता आठवत नाही? आरतीने मान हलवली. तुला गावाचे नाव आठवते का? हरीशने त्याचा राग आवरण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात ठेवून तिने पुढचा प्रश्न विचारला. तिने अश्रूंनी भरलेले डोळे वर करून हरीशकडे पाहिले. नंतर नाही मध्ये मान हलवली आणि हरीशचे मन क्षणार्धात रिकामे झाले. तुला काही आठवत असेल तर मला ते सांग. त्याचा स्वर कठोर झाला. तिने असहाय्यपणे तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि रडू लागली. तिच्याकडे एक लहान हँडबॅग शिवाय काहीही नव्हते. तू आता का रडत आहेस? तू कुठे राहतेस ते मला सांग. म्हणजे मी तुला तिथे सोडू शकेल. हरीशला राग आला. तो जितका स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता तितकीच ती मुलगी त्याला चिडवत होती. आरती म्हणाली, तुला काही आठवत असेल तर ते मला सांग. तिने त्याच्या सुंदर डोळ्यांकडे पाहिले. मग त्याला सत्य सांगायचे ठरवले. कदाचित हा माणूस तिला मदत करू शकेल असे वाटले. मी माझ्या मावशीसोबत राहत होते. माझे आई वडील मी लहान असतानाच वारले होते. माझी मावशी मला एका श्रीमंत म्हाताऱ्याला विकत होती. मी विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली, तिने मला लहानाचे मोठे केले आहे आणि आता तिला मदत करणे माझे कर्तव्य आहे. तो म्हातारा माणूस खूप वाईट होता. तो माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता. तो माझ्या काकांचा मित्र होता. मला त्यांच्याकडे जायचे नव्हते, म्हणून मी माझ्या मावशीच्या घरातून पळून आले. मला माझ्या गावाचा रस्ता आठवतच नाही. मी लहानपणी तिथे गेले होते. मला वाटत होते की मी कुठेतरी जाईन आणि जर मला राहण्यासाठी जागा मिळालीच नाही तर मी स्वतःला चालत्या गाडीखाली झोकून देईल. वाहत्या अश्रूंनी तिने तिची कहाणी सांगितली आणि पुन्हा एकदा रडू कोसळले आणि हरीशचा सर्व राग नाहीसा झाला. त्याच्या डोळ्यासमोर अनेक कटुदृश्य तरळली आणि पुढच्याच क्षणी तो मेणासारखा वितळला. राजन मात्र अजूनही आरतीकडे संशयाने पाहत होता. कृपया मला माझ्या मावशीच्या घरी परत सोडू नकोस. अर्थातच मला मारून टाक, पण तिथे सोडू नको. ती वेदनेच्या स्वरात म्हणाली. ठीक आहे, किमान रडणे थांबव. हरीश यावेळी हळूच म्हणाला आणि खोलीतून निघून गेला. राजनही निघून गेला. तुम्ही काय करणार आहात साहेब? तुम्ही या नवीन समस्येतून कसे सुटका मिळवणार आहात?
त्याने हरीशच्या डोळ्यात मऊपणा पाहिला होता. मला विचार करू दे राजन. तो त्याच्या दुखणाऱ्या डोळ्याला धरून स्वयंपाकघराकडे गेला आणि काही कारणास्तव राजनला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. ती मुलगी निर्दोष असल्याचे दाखवण्याचा खूप प्रयत्न करत होती. ती खरोखर निर्दोष आणि सुंदर होती. पण राजनची 6वी इंद्रिय त्याला सांगत होती की ही मुलगी नक्कीच काहीतरी युक्ती करत आहे. थोड्या वेळाने तो दार उघडून आत आला आणि ती बेडवर टेकून बसली होती. हे घे, सूप घे, तुला बरे वाटेल, तो म्हणाला. बेडवर ट्रे आरतीजवळ ठेवत ती घाबरली. मग आश्चर्याने हरीशकडे पाहिले. तो आता खोलीत सोफ्यावर बसला होता. आरती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्याशी बोलायला शब्द शोधत होता. तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का? तिथे तू आरामात आणि पूर्णपणे सुरक्षित राहशील. कोणीही तुला इजा करण्याचा विचारही करू शकणार नाही. राजनची बहीणही तिथेच राहते. तुला आराम वाटेल. मी तुला इथे एकटी सोडू शकत नाही जोपर्यंत मी तुझ्यासाठी इतर व्यवस्था करत नाही. हा फ्लॅट बहुतेक बंद असतो, त्यामुळे तू इथे राहूच शकत नाहीस. राजनने संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे सांगितले आणि आरतीचा चेहरा आश्चर्याने उजळला. तू मला तुझ्यासोबत घरी घेऊन जाशील का? तिने अविश्वासाने आणि आश्चर्याने विचारले आणि हरीशने मान हलवले. अर्थात मी या क्रूर समाजात एका तरुण मुलीला एकटं सोडू शकत नाही. तू सध्या माझ्यासोबत आहेस, म्हणूनच तू माझी जबाबदारी आहेस. तू हे सूप पूर्ण कर, मग आपण थोड्या वेळाने निघू, असं म्हणून तो खोलीतून निघून गेला आणि आरतीने आश्चर्याने दाराकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी भरले. तिच्या आयुष्यातील हा पहिला अनोळखी माणूस होता जो तिला संरक्षण देत होता. खोलीबाहेर राजनसोबत उभा होता. हरीशने त्याला आधीच सर्व काही सांगितले होते आणि राजनला असे वाटले की जणू त्याच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे. तुम्ही काय म्हणत आहात साहेब? तुम्ही तिला तुमच्यासोबत घरी घेऊन जाल का? कदाचित ती मुलगी एक घोटाळेबाज असेल, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल. ती फक्त निष्पाप दिसते आणि फक्त एकदा असा विचार करून पहा की तुमच्या गाडीसमोर येऊन पडणे ही एक योजनाही असू शकते. साहेब, काळजी घ्या. राजनला हरीशचा निर्णय अजिबात आवडला नाही. नाही राजन, मला त्या मुलीच्या डोळ्यात सत्य दिसते. तिच्या डोळ्यात अश्रू वाहताना मला जाणवत होते. ती आपल्यासोबत येत आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. मला आशा आहे की तू आता माझ्या कोणत्याही निर्णयावर आक्षेप घेणार नाहीस. त्याने शेवटचा शब्द कठोरपणे सांगितला. त्याच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा राजन कोण होता? शेवटी ते त्याचे घर होते. तो त्याला हवे त्याला कोणत्याही त्याच्या घरी घेऊन जाऊ शकत होता. राजन फक्त त्याचा खास माणूस होता. बहीण मेहकही तिथेच राहत होती. राजन एक साधा गावाकडचा मुलगा होता जो हरीशसोबत काम करत होता. शहरातील एका विद्यापीठात शिकणारी त्याची बहीण. तिला गावातून दररोज ये-जा करणे कठीण वाटत होते. म्हणून हरीशने मेहकला त्याच्यासोबत त्याच्या बंगल्यात राहू देण्याचे सुचवले होते. यामुळे मेहकची राहण्याची समस्या सुटेल आणि ती तिच्या भावाच्या देखरेखीखाली राहील आणि तिच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही. 1 तासानंतर ते अपार्टमेंटमधून बाहेर पडले. हरीश आणि राजन गाडीच्या पुढच्या सीटवर बसले होते आणि आरती मागे बसली होती. ती सीटवर बसून जवळून जाणाऱ्या दृश्याकडे पाहत होती. राजनची नजर त्या मुलीवर स्थिर होती. त्याला काहीतरी गडबड जाणवत होती. तिच्यात काहीतरी बिघाड आहे. पण हरीशसारखा दगडी मनाचा माणूस एका क्षणात कसा विरघळू शकतो हे त्याला समजत नव्हते. त्याला हरीशकडून असा मूर्खपणा अपेक्षित नव्हता. ते ज्या कामात गुंतले होते त्यामुळे बाहेरील कुणालाही हस्तक्षेप करण्याची परवानगी नव्हती आणि तिला त्यांच्या घरात ठेवल्याने तिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक बारकावे कळतील, जे राजनला सध्या तरी मान्य नव्हते. पण तो एक नोकर होता आणि त्याच्या मालकाच्या निर्णयाला नकार देण्याशिवाय तो काहीही करू शकत नव्हता. हरीश त्याच्या प्रत्येक बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र होता. त्यांची गाडी मेहरा हवेली बाहेर थांबली. हरीशने हॉर्न वाजवला. गार्ड धावत आले. गेट उघडले आणि गाडी आत गेली. ते दोघेही गाडीतून बाहेर पडले. हरीशने मागच्या सीटवर डोकावले आणि दार उघडत हळूच म्हणाला, बाहेर या, आपण घरी आलो आहोत. विचारात हरवलेली आरती तिला अचानक शुद्धीवर आली. तिने मान हलवली, गाडीतून उतरली आणि त्यांच्यासोबत घरात प्रवेश केला. तो एक सुंदर आणि प्रशस्त बंगला होता. लॉजमध्ये त्यांना मेहक दिसली. ती सोफ्याजवळ जमिनीवर बसून पुस्तके पसरवून अभ्यास करत होती. राजन आणि हरीशसोबत दुसरी मुलगी पाहून तिला आश्चर्य वाटले. ती तिला ओळखतही नव्हती. मेहरा हाऊसमध्ये ती पहिल्यांदाच आली होती. राजन भाई, ही मुलगी कोण आहे? तिने जवळ येताच राजनला विचारले. ती पाहुणी आहे. राजन चिडून म्हणाला. तो त्याच्या बहिणीला ती कोण आहे हे कसे सांगू शकेल? मेहक ही आरती आहे आणि ती आजपासून इथेच राहणार आहे. कृपया तिला खालची एक खोली दाखव. तरीही इथे खूप खोल्या रिकाम्या आहेत. मेहकने मान हलवली. हो ठीक आहे हरीशबाई. ती राजन इतकीच हरीशचा आदर करत असायची आणि जेव्हा जेव्हा तिला मोकळा वेळ मिळायचा तेव्हा ती इथे स्वयंपाकही करायची. स्वयंपाकघरात एक माणूस होता जो त्यांचा शेफ होता आणि खूप चांगला स्वयंपाकी होता. पण मेहकला अजूनही इथे काम करायला आवडत असे. चल माझ्यासोबत दीदी.
आरती मेहेकपेक्षा मोठी दिसत होती. ती खूप गोड मुलगी होती. सुमारे 24-25 वर्षाची, सुंदर दिसणारी. तिचे हलके तपकिरी डोळे, त्यातील निरागसता, तिचा दुधाळ पांढरा चेहरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिची निरागसता कुणालाही तिच्या प्रेमात पाडू शकेल. तिने मेहेकशी सहमती दर्शवत मान हलवली, तिच्या बॅगेवरची पकड घट्ट केली आणि तिच्यासोबत आत गेली. "मला वाटतं तू स्वतःवर संकट आणले आहेस," राजन हरीशला हळुवारपणे म्हणाला आणि त्याच्या खोलीत गायब झाला. आणि हरीश रिकाम्या लाऊंजमध्ये पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भावना होती. ती भावना तिघांपैकी कोणालाही जाणवू शकली नाही. फक्त हरीशला ती जाणवली. आज दुसऱ्या दिवशी दुपारी ते स्वयंपाकघरातील एक दृश्य होते. तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात शिरला आणि रामूबाबांना कॉफी बनवायला सांगण्याचा विचार करत होता. तेवढ्यात त्याला स्वयंपाकघरात एका मुलीची पाठ दिसली. तिचे लांब कमरेपर्यंतचे केस सुंदर वेणीत बांधलेले होते. काळे, लांब आणि जाड. खूप सुंदर. त्याची नजर केसांपासून चेहऱ्यावर गेली आणि हरीश आश्चर्यचकित झाला. ती आरती होती. काल त्याने आरतीचे केस पाहिले नव्हते, कारण तिने स्वतःला एका मोठ्या चादरीत गुंडाळले होते. तो त्या मुलीकडे लक्षपूर्वक पाहत होता, जी शेल्फसमोर उभी होती आणि ती गंभीरपणे भाज्या कापत होती. आरतीला तिच्या अस्तित्वावर सतत कुणाची तरी नजर असल्याचे जाणवताच तिने तोंड फिरवून मागे पाहिले आणि हरीश तिथे उभा असलेला दिसला. "तू?" आणि ती फक्त एकच शब्द बोलू शकली. मग हरीश शुद्धीवर आला. "हो, मीच होतो. मी फक्त रामूबाबांना भेटायला आलो होतो. ते दिसले नाहीत." तो आश्चर्याने आजूबाजूला पाहत म्हणाला, "रामूबाबा कदाचित रेशन खरेदी करायला गेले असतील. तुम्हाला काही हवे आहे का? मी मदत करू का?" तिने हळूवार विचारले. "नाही, मी फक्त पाणी प्यायला आलो होतो," असे म्हणत तो फ्रीजकडे गेला, पाण्याची बाटली काढली आणि पाणी पिऊ लागला. आरती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली. "काय करत आहेस?" त्याने आश्चर्याने विचारले. "काही नाही. मला रिकामं राहण्याची सवयच नाही, म्हणून मी स्वयंपाकघरात काही काम करावे असा विचार केला. मी रामूबाबांना विचारले आणि त्यांनी सांगितले की मला फक्त या भाज्या कापून घ्यायच्या आहेत, जेवण बनवायचे आहे, म्हणून मी ते करायला सुरुवात केली," तिने नीट समजावून सांगितले. हरीशने समजूतदारपणे मान हलवली आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडण्यासाठी वळला. नंतर आरतीकडे वळला आणि थोडा वेळ विचार करत राहिला. "तुला कॉफी कशी बनवायची हे माहीत आहे का?" हरीशने थोडा वेळ विचार केल्यानंतर विचारले. आरतीने होकारार्थी मान हलवली. "मी माझ्या मावशीसाठी बनवायची." "तर बस." त्याच्या डोळ्यातलं आश्चर्य पाहून आरती घाबरली, म्हणून त्याने स्पष्टीकरण दिलं. "1 कप माझ्यासाठी बनवशील का?" त्याने हळूच विचारलं. आरतीने होकारार्थी मान हलवली. "धन्यवाद," असं म्हणत तो स्वयंपाकघरातून निघून गेला. पुढच्या 10 मिनिटांनी जेव्हा ती कॉफी बनवून स्वयंपाकघरातून बाहेर आली, तेव्हा हरीश कुठेही दिसत नव्हता. तिने बागेत डोकावून पाहिले आणि तो तिथे फिरताना दिसला. ती बाहेरच आली. "तुमची कॉफी?" विचारात हरवलेल्या आरतीच्या आवाजाने तो पुन्हा शुद्धीवर आला. संमतीने मान हलवत त्याने आरतीच्या हातातून कॉफीचा कप घेतला. ती एकही शब्द न बोलता मागे वळली. हरीशने कप त्याच्या ओठांना लावताच ती खूप छान झाली होती. अत्यंत चविष्ट कॉफी होती. कदाचित हरीशने त्याच्या आयुष्यात इतकी चांगली कॉफी घेतली नसेल. त्याचा मूड लगेचच सुधारला. ती जवळजवळ 1 महिन्यापासून इथेच राहत होती. या महिन्यात हरीशने तिला त्रास दिला नव्हता, तिला निघून जाण्यास सांगितले नव्हते किंवा ती कुठे राहत आहे हे विचारले नव्हते. उलट त्याने मेहेकला तिला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ऑर्डर करण्यास सांगितले होते. रात्रीची वेळ होती. राजन आणि हरीश नेहमीप्रमाणे कुठेतरी गेले होते. रात्रीचे 10 वाजले होते. मेहेक तिच्या खोलीत बंद होती. तेव्हा ती चोरून बाहेर पडली. ती मागच्या लाऊंजमध्ये घुसली आणि मागच्या दाराने घराबाहेर पडली. मागच्या बागेत पोहोचल्यावर तिने बटन असलेला छोटा मोबाईल फोन कानाला लावला. कुठेही कॅमेरे नाहीत याची तिने आधीच खात्री केली होती. थोडा वेळ फोन वाजला. नंतर फोन उचलला गेला. "ASI सिया बोलत आहे." कॉल करताच शांत बागेत तिचा आवाज घुमला. "SHO विनय हेअर." "मिस सिया." पलीकडून विनयचा आवाज आला. सियाला आराम वाटला. ती बसली, तिचे पाय जवळच्या तलावात बुडवून. तो एक सुंदर फाउंटेन होता, जो हरीशने त्याच्या बंगल्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी मागच्या बाजूने बसवला होता. "तर मला सांगा मिस सिया, तुम्हाला काही कळले?" विनयने गंभीरपणे विचारले. "सर, मी गेल्या महिन्यापासून हरीशवर लक्ष ठेवून आहे. पण हा माणूस पूर्णपणे स्वच्छ आहे किंवा पूर्णपणे धूर्त आहे. मी त्याचे संपूर्ण घर शोधले, पण मला कोणतेही संकेत सापडले नाहीत. मी त्याच्या अभ्यासिकेत मायक्रोफोनही बसवला होता, पण ते असे काहीही बोलत नाहीत ज्यामुळे त्यांच्यावर संशय येईल. ते पूर्णपणे स्वच्छ आहेत. मला वाटत नाही की ते हिऱ्यांच्या तस्करीत सहभागी आहेत. मला संपूर्ण घरात एकही कागद सापडला नाही, जो अशा कारवायांमध्ये सहभागी असल्याचे दर्शवेल. आणि जरी ते लोक असं काही करत असले तरी ते सर्व काही इतक्या शांतपणे करतात की ते पकडले जाण्याची एकही शक्यता सोडत नाहीत." सिया स्वतः या एका महिन्यात अडकली होती. हे ऐकताच SHO विनयचा चेहरा काळजीत पडला. "पण ते कसे असू शकते?" "शेवटी आम्हाला मिळालेल्या अपडेट्सनुसार हरीश मेहरा काळ्या बाजारातून हिरे मिळवत होता." "ठीक आहे, तो शहरातील एक प्रसिद्ध जुगारी आहे. कदाचित
त्याचे हिऱ्याचे दुकान चांगले चालत असेल, त्याचा व्यवसाय चांगला चालत असेल, पण तरीही तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवावे आणि मला त्या फ्लॅटचा पत्ता मिळावा. हो, ते डॉक्टराच्या नावाने आहे. SHO विनयने शब्द ऐकून सिया आणखी गोंधळली. कदाचित मला बेशुद्ध पाहून तो मला तिथे घेऊन गेला असेल. असो, फ्लॅट स्वच्छ होता. तिथे असे काहीही नव्हते जे दाखवेल की ते तिथे कोणतेही बेकायदेशीर काम करत आहेत. फ्लॅटचा संपूर्ण लेआउट लक्षात घेत सिया म्हणाली, ठीक आहे, मला समजले. कृपया मला अपडेट देत राहा. विनयने शांतपणे बोलताना सूचना दिली. सिया म्हणाली, हो साहेब, आणि मोबाईल फोन ठेवला. ती मागे वळण्याआधीच तिला अचानक तिच्या मागे कोणीतरी जाणवले. ती डोक्यापासून पायापर्यंत थरथर कापत होती. ती मागे वळली आणि पुढच्या क्षणी पूर्णपणे हादरली. तिच्या मागे एक काळा कुत्रा उभा होता. सिया भीतीने ग्रासली होती. तिला दुसरा श्वासही घेता येत नव्हता. तो तिच्याकडे जाऊ लागला आणि ती भीतीने मागे सरकली. तिने आधीच दूर गवतावर तिचे चप्पल काढले होते. ती यावेळी इथे बागेत अनेकदा चालत, पण ती विसरली होती की हरीशकडे एक धोकादायक काळा कुत्रा देखील होता आणि अत्यंत धोकादायक होता. सिया ओरडत होती. तिच्या हातातून मोबाईल फोन जवळच्या फाउंटेन जवळ पडला होता. ती धावली आणि कुत्रा तिच्या मागे धावला. बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या हरीशला लाऊडचा दरवाजा उघडून आत येण्यापूर्वी मागच्या बाजूने म्हणजेच मागच्या बागेतून एक किंचाळी ऐकू आली. त्यानंतर कुत्र्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्याने लगेचच ती किंचाळी ओळखली. तो आरतीचा आवाज होता. पण दुसऱ्या क्षणी तो चकित झाला. ते यावेळी कुत्र्याला सोडून देत असायचे. काहीही असो, कुत्रा सर्वांशी मैत्रीपूर्ण होता. त्याने कुणावरही हल्ला केला नाही. पण आरती फार काळापासून इथे नव्हती. त्याला माहीत होते की त्याला अनोळखी लोकांवरच हल्ला करायचा आहे. हरीश पटकन मागच्या बागेत पळाला. सिया घाबरली आणि जमिनीवर पडली. कुत्रा तिच्या दिशेने धावत होता. ती पटकन उठली आणि पुन्हा पळत होती. पण समोरून येणाऱ्या एका मोठ्या वस्तूशी ती धडकली. क्षणभर सिया तिच्या डोक्यापासून आकाश फिरत असल्याचे जाणवले आणि दुसऱ्या क्षणी तिला तिच्या कमरेभोवती एक हात जाणवला. तिने वर पाहिले आणि हरीश होता, जो तिच्याकडे काळजीने पाहत होता. रिलॅक्स, तो कुत्र्याला सांगत होता. हळुवारपणे तिला त्याच्या जवळ ओढत होता. टायगर, रिलॅक्स, परत जा. हरीशच्या आज्ञेनुसार कुत्रा शांत झाला आणि निघून गेला. ती अजूनही हरीशच्या छातीला घाबरून चिटकून होती. तू ठीक आहेस ना? हरीशच्या आवाजाने तिला पुन्हा शुद्धीवर आणले. मग तिची स्थिती लक्षात येताच ती लगेच त्याच्यापासून दूर गेली. तिचा दुपट्टा तिच्या डोक्यावरून सरकला आणि खाली पडला होता. ती घाबरली होती. तिचा श्वास खूप वेगवान होता. आरती, तू ठीक आहेस ना? हरीशने पुन्हा विचारताच ती शुद्धीवर आली आणि त्याच्यापासून 2 पावले मागे सरकली आणि मान हलवत म्हणाली, तुम्ही यावेळी इथे काय करत होत्या? यावेळी तिचा आवाज ठाम होता. मी घाबरले होते. मी फक्त ताजी हवा घेण्यासाठी बाहेर आले होते. ती आत धावत पटकन म्हणाली. हरीशने तिच्या पाठीकडे पाहिले. नंतर तिच्या मागे आत गेला. खोलीत पोहोचताच ती दार बंद करून तिथे उभी राहिली. खोल श्वास घेत होती. आज ती मृत्यूपासून वाचली होती. जर हरीश वेळेवर आला नसता तर कुत्र्याने तिला आज मारलेच असते. तो हरीशचा पाळीव प्राणी होता आणि त्याच्या आज्ञेनुसार तो मागे झाला होता. कदाचित सियाचा मृत्यू आज निश्चितच होता. पण हरीशने तिला अगदी वेळेवर वाचवले. घटनेला 2 दिवस उलटून गेले होते. ती स्वयंपाकघरात उभी असताना तिला मागच्या बागेत हरीशचा संतप्त आवाज ऐकू आला. तुला काय म्हणायचे आहे? माझे कोट्यावधीचे नुकसान करून तू म्हणतोस की हे एक चूक होती? हरीश फोनवर ओरडत होता. निराश होऊन ती पटकन स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि मागच्या बागेत गेली. आवाज ऐकून राजनही कदाचित आला असेल. रिलॅक्स साहेब, आपण नुकसान कोणी केले ते शोधू. त्याने हरीशला शांत करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या क्षणी हरीशने त्याचा फोन बंद केला आणि तो भिंतीवर जोरात आपटला. रिलॅक्स, तुम्हाला काही माहीत आहे का? ती गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची होती? यावेळी डोळे रागाने आणि क्रूरतेने लाल झाले. राजन भीतीने मागे हटला आणि आरती आश्चर्याने हरीशकडे पाहत होती. तिने त्याला पहिल्यांदाच इतक्या रागावलेला पाहिले होते. तो त्याच्या खोलीत गेला. 10 मिनिटांनंतर तो खोलीच्या मध्यभागी उभा होता आणि पंचिंग बॅगवर मुक्का मारत होता. त्याने ग्लव्ज घातलेले नव्हते आणि त्याच्या हातातून रक्त येत होते. राजन नुकसानीची तपासणी करण्यासाठी गेला, पण गोंधळलेल्या डोळ्यांनी सिया कधीकधी वर पाहत असे. कधीकधी तो तिथे आहे का असा विचार करत असे. SHO विनयने हे सगळं केलं असेल. मग तिला दिसलं की हरीशच्या हातातून रक्त येत होते. तिच्या मनात एक विचित्र वेदना निर्माण झाली आणि तिला का कळले नाही. ती पटकन वरच्या मजल्यावर धावली. एका महिन्यात पहिल्यांदाच हरीशच्या खोलीचा दरवाजा उघडला होता. ती त्याच्या खोलीत पहिल्यांदाच शिरली होती. तिच्या हातात प्रथमोपचार पेटी होती. पावलांच्या आवाजाने हरीशच्या कपाळावर आढ्या पडल्या. तो न थांबता, श्वास न घेता मुक्का मारत राहिला.
राजन, तू सध्या तरी तुझा चेहरा घेऊन इथून निघून जा, नाहीतर मी तुझा चेहरा फाडून टाकेन. तो इतक्या जोरात ओरडला की सियाचे पाय क्षणभर थरथर कापले. समोरून आवाज न आल्याने तो आश्चर्याने मागे वळला आणि आरतीला समोर उभी असलेली पाहून तो थक्क झाला. तू इथे काय करत आहेस? तो सर्व मर्यादा ओलांडत ओरडला. पहिल्यांदाच सियाला एका पुरुषाच्या आवाजाने भीती वाटली. तुझ्या दोन्ही हातातून रक्त येत आहे. कृपया त्यांना पट्टी बांध. थरथरत्या आवाजाने ती बोलू लागली. आरती, इथून निघून जा, तो हळू आवाजात म्हणाला. कृपया हाताला पट्टी बांध. खूप रक्त वाहत आहे. त्याचे दोन्ही हात जखमी झाले होते. त्याने त्याचा राग स्वतःच्या हातावर का काढला हे माहीत नाही. मी तुला इथून जायला सांगितले होते. तो इतक्या जोरात ओरडला की सिया घाबरून 2 पावले मागे सरकली. पण ती खोलीतून बाहेर पडली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. अनैच्छिकतेने तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका पुरुषाने तिच्याशी असे बोलले होते. ती DIG अमरची एकुलती एक मुलगी होती. ASI सिया अमर, जी तिच्या वडिलांप्रमाणेच त्याच्या कुटुंबाचा गौरव करत होती. ती फक्त हरीशची हेरगिरी करण्यासाठी इथे आली होती. अन्यथा तिची ओळख बदलून कोणालाही फसवणे तिचा स्वभाव नव्हता. कृपया हरीश, फक्त पट्टी करून घे. मी इथून निघून जाईन. तिने पहिल्यांदाच हरीशचे नाव घेतले होते. हरीशचे हृदय धडधडत होते. तो गोंधळून तिच्याकडे पाहण्यासाठी वळला. ती असह्यपणे त्याच्याकडे पाहत होती. एकही शब्द न बोलता त्याने आपले हात सैल सोडले आणि शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला. सियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर सोफ्यावर बसली. तिने हळुवारपणे त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या नाजूक स्पर्शाने त्याच्या जखमांवर मलमपट्टी करू लागली. हरीश तिच्याकडे पाहत राहिला. ती खूप सुंदर होती. आज पहिल्यांदाच त्याने तिला इतक्या जवळून पाहिले होते. तिच्या चेहऱ्यावर एक लहान सोन्याची नोच पिन होती, जी खूप छान दिसत होती. एवढा राग कुणाला येतो? तू स्वतःला त्रास करून घेत आहेस, ती घाबरून म्हणाली. हरीशने त्याचा हात मागे घेण्याआधीच तिने तो आणखी घट्ट धरला. प्लीज, मी काहीही बोलणार नाही. मला फक्त तुझीच कीव वाटते. हे शब्द तिच्या तोंडून कधी, का आणि कसे निघाले हे तिला कळलेच नाही. हरीशला धक्का बसला. आणि तुला माझ्यासाठी का कीव वाटते? त्याने आरतीकडे पाहत विचारले. तू मला आश्रय दिलास. जेव्हा संपूर्ण जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तेव्हा तूच मला आश्रय दिलास. त्यामुळे मला हे छत मिळाले. मला माहीत नाही की तुझे काय नुकसान झाले आहे. जर तुला वाटत असेल तर मला सांग. अन्यथा ते तुझ्यावर अवलंबून आहे. पण स्वतःला असे त्रास देऊ नकोस. नुकसान भरून काढता येते, पण स्वतःहून करून घेतलेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो. तिच्या स्वरातील मृदुतेने हरीशच्या डोळ्यात अवांछित अश्रू आणले. त्या गोष्टी नव्हत्या. त्या निष्पाप असहाय्य मुलांच्या आशा होत्या. तो शेवटी तुटलेल्या आवाजात बोलला आणि ती आश्चर्यचकित झाली. कोणत्या आशा? तिने अनिच्छिकपणे विचारले. हरीश सोफ्याच्या मागच्या बाजूला झोकून त्याच्या हाताकडे असहाय्यपणे पाहत होता. मी खूप लहान असताना माझे वडील वारले. माझ्या आजोबांनी मला आणि माझ्या आईला सोबत ठेवण्यास नकार दिला. ते म्हणाले की ते आमचा खर्च पेलू शकणार नाहीत. माझ्या आईला आधार देणारे कोणीही नव्हते. ती मला कुठेही घेऊन जाईल तरीही तिचे नशीब तिथे येईन. त्याने माझ्या आईला ते घर सोडण्यास भाग पाडले. मी तेव्हा खूप लहान होतो. 7-8 वर्षाचा असेल. त्या वयात मी काय करू शकतो? मला माझ्या आईसाठी काहीतरी करायचे होते. माझ्यात आवड होती. पण माझ्याकडे धाडस आणि साधनांचे अभाव होता. माझ्या आईने एका खोलीचे एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि मला वाढवण्यासाठी एका शाळेत काम करायला सुरुवात केली. तिने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. पण ती फक्त 2 वर्ष टिकली आणि माझी आई एका अपघातात वारली. तिच्या मृत्यूनंतर जणू माझे संपूर्ण जग संपले असे वाटले. मी पूर्णपणे एकटा पडलो. एका दयाळू माणसाने मला एका अनाथ आश्रमात सोडले. तिथे मी अशा परिस्थिती पाहिल्या ज्या मी तुला वर्णनही करू शकत नाही आरती. अनाथ आश्रमात मुलांना कसे त्रास सहन करावा लागतात हे फक्त मलाच माहीत आहे. तिथली मुले तस्करीचे बळी ठरत होती. म्हणून मी माझ्या 2 मित्रांसह पळून गेलो. त्यानंतर आम्ही कायमचे लंडनला गेलो. बरं, ती एक मोठी कहाणी आहे. लंडनला जाणे सोपे नव्हतेच. आम्ही खूप लहानपणी खूप कष्ट केले. मी लंडनला गेलो आणि तिथे काम केले आणि त्याच वेळी मला हिऱ्यांचे दागिने बनवण्याची खूप आवड होती. मी हे काम शिकलो आणि नंतर भारतात परत आलो. बाहेरील जगाला वाटते की मी हिऱ्यांची तस्करी करतो. पण सत्य हे आहे की मी फक्त अशा लोकांकडूनच चोरी करतो ज्यांच्यामुळे माझ्यासारखी अनाथ मुले अनाथ आश्रमातही सुरक्षित नाहीत, ज्यांचे जीवन धोक्यात आहेत, जे तिथे उपाशी राहतात. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी एक अनाथ आश्रम बांधलं आणि दरवर्षी मी तिथल्या मुलांसाठी दान करतो. मी खूप काही आणतो. चांगले कपडे, अन्न, रेशन, झोपण्याची चांगली व्यवस्था, त्यांच्यासाठी खेळण्यासाठी खेळणी आणि उत्कृष्ट मनोरंजन उपकरणे, साहित्य घेऊन जाणारा ट्रक यावर्षी त्या अनाथ आश्रमात पोहोचवला जाणार होता. मला माहीत नाही की कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने
माहिती दिली किंवा त्या लोकांना कसे कळले, परंतु छापादरम्यान संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. कोट्यावधीचे नुकसान झाले, पण मला त्या नुकसानीबद्दल दुःख नाही. त्या मुलांना झालेल्या नुकसानीबद्दल मला दुःख आहे. मला खरोखरच कळले असते की हे सर्व कोणी केले तर मी त्या माणसाला मारून टाकले असते. आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला पोलिसांचा तिरस्कार वाटत आहे. माझा त्यांच्याविरुद्ध कोणताही वैयक्तिक द्वेष नव्हता. पण आता मला एक पोलिसवाल्याला मारावेसे वाटते. मी अनेक वर्ष पोलिसांसाठी गुप्तपणे काम केले आहे. माझे नाव उघड न करता मी किती बालतस्करी रॅकेट उघड केले आहेत, हे मला माहीत नाही. मी माझ्या देशाच्या पोलिसांसाठी गुप्त पोलीस म्हणून काम करत आहे. आणि इथे या लोकांनी त्या मुलांचा आनंद हिरावून घेतला आहे. त्याच्या वाक्याच्या शेवटी त्याचा स्वर ओलाव्याने विरघळला होता आणि सिया त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले, जरी तिला हे नको होते. तुला माहीत आहे का, मी तुला इथे का आणले? जेव्हा तू पहिल्यांदा मला सांगितलेस की तुझ्या मावशीने तुला घराबाहेर काढले आहे, तेव्हा मला माझ्या बालपणीच्या प्रत्येक गोष्टी आठवल्या. मला तुला त्रास होऊ नये असे वाटत होते. आरती, तुझ्या वेदनांमध्ये मला माझे स्वतःचे दुःख दिसले. संभाषणाच्या शेवटी हरीचा स्वर मंद झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. तो अचानक आरतीच्या जवळ आला होता आणि आरतीचा श्वास थांबला होता. मला माहीत नाही कधी आणि कसे, पण तू तू एकमेव मुलगी आहेस जी माझ्या आयुष्यात साठवण म्हणून आली आहेस. हो, पूर्वी मी या बंगल्याला फक्त एक बंगला समजायचो, पण तू आल्यापासून हे घर आता घरासारखं वाटायला लागलं आहे. पूर्वी मी रात्री बाहेर राहायचो, अनावश्यक वेळ वाया घालवत असे. मला घरी राहायला आवडत नव्हतं. मी मित्रांसोबत बाहेर जायचो किंवा काही व्यवसायात व्यस्त असायचो किंवा मध्यरात्रीपर्यंत जागून हिऱ्यांचे डिझाईन बनवायचो. पण तू इथे आल्यानंतर मला घरी परतायला आवडायला लागला आहे. तू बनवलेले जेवण खायला छान वाटतं. असं वाटतंय काही दिवसातच तू या रिकाम्या बंगल्याला घरात रूपांतरित केले आहेस. तू तू खूप अद्भुत आहेस आरती. तू माझ्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून आले आहेस. माझ्या आईनंतर तू मला शांती देणारी पहिली महिला आहेस. तू माझं मन जिंकलं आहेस. तू माझ्याशी लग्न करशील का? मी तुला गमावू इच्छित नाही आणि तुला कायम माझ्या घरात ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. मी तुला किती काळ माझ्यासोबत अशाच प्रकारे ठेवू? कोणत्याही नात्याशिवाय तो अशा विचित्र गोंधळलेल्या अवस्थेत असहाय्यपणे बोलत होता की आरतीला दुसरा श्वासही घेता आला नाही. ती पटकन सोफ्यावरून उठली. पण मी कसे? ती फक्त तेच काही शब्द बोलू शकली, असहाय्याने गोंधळलेली. हरीश शुद्धीवर येताच त्याला स्वतःच्या स्थितीवर आणि कृतीवर हसू आले. त्याने या मुलीजवळ त्याचे प्रेम कसे कबूल केले आणि प्रपोज देखील केले. तो अनैच्छिकपणे हसला. काळजी करू नकोस. विचार करण्यासाठी थोडा वेळ घे. जेव्हा तुला वाटले की तू मला उत्तर देऊ शकतेस तेव्हा दे. मला घाई नाहीये. हे बोलता बोलता तो पूर्णपणे शांत झाला होता. सिया खोलीतून बाहेर पडली आणि स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती असं करू शकत नव्हती. आज हरीशने तिला जे सत्य सांगितले होते त्यानुसार तो फक्त एक चांगला माणूस होता. तो ड्रग्स विक्रेता नव्हता किंवा माफिया माणूसही नव्हता. तिने पटकन तिचे अश्रू पुसले आणि वॉशरूमकडे धावली. तिला पुढे काय करायचे हे देखील माहीत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे दृश्य होते. तो एका क्लायंटला भेटण्यासाठी शॉपिंग मॉलमध्ये आला होता. जेव्हा त्याने रामूबाबाला दूर उभे असलेले पाहिले, तेव्हा त्याला सुरुवातीला वाटले की तो चुकला आहे. पण ते खरे होते. तो रामूबाबाच होता. तो त्याच्याजवळ गेला. बाबा, तू इथे? सगळं ठीक आहे ना? हरीचा आवाज ऐकून रामूबाबा मागे वळले. हो बेटा, मी आणि आरती किराणा सामान आणायला आलो होतो. तिने सांगितले की तिला काही कपडे पाहायचे आहेत, म्हणून ती कपड्यांच्या भागात गेली आहे. मी इथे तिची वाट पाहत होतो. हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. ठीक आहे, तू असं कर, तू जा. मी आरतीला माझ्यासोबत घेऊन येतो. रामूबाबा मान हलवत निघून गेले. रामूबाबांनी सांगितलेल्या दिशेने तो निघाला आणि जवळच असलेल्या आरतीचा शोध घेऊ लागला. तो आता पूर्णपणे विसरला होता की तो इथे एका क्लायंटला भेटायला आला आहे म्हणून. विनय साहेब, तुम्ही काय केले? तुम्ही तो ट्रक नष्ट केला. तुम्हाला त्यात काय होते हे माहीत आहे का? सिया रागाने ओरडली. एस.एच.ओ. विनयच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या. हे पहा मिस सिया, आम्हाला सांगण्यात आले होते की त्या ट्रकमध्ये शस्त्रांची तस्करी केली जात आहे. आम्ही फक्त त्याच कारणासाठी त्या ठिकाणी छापा टाकला होता. पण आम्हाला माहीत नव्हते की चकमकीत गोळ्या झाडल्या जातील आणि त्या गोळ्यांमध्ये ट्रकला आग लागली आणि सर्व सामान राख झाले. एस.एच.ओ. विनयलाही आपली चूक मान्य करावी लागली. एक खोल जाणीव मनात आली होती. तू खूप मोठी चूक केली आहेस. तू तू कुणाचे तरी मन तोडले आहेस. तुला माहीत नाही की ती व्यक्ती किती चांगली आहे. ती दुःखाने म्हणाली. पण तू इथे कशी आलीस मिस सिया? त्याला अचानक आठवले. मी रामूबाबांसोबत किराणा सामान घेण्यासाठी आले होते. हरीशने आरतीला एका माणसासोबत बोलताना पाहिले आणि तो त्यांच्याकडे गेला. पण तो जवळ जाण्यापूर्वीच त्यांच्या संभाषणाचा आवाज त्याच्या कानावर पडला. पण त्याला कळले नाही की तो इथे आहे. सियाने नकारात मान हलवली. नाही, मी
मी त्यांना सांगितले की मी फक्त कपडे पाहणार आहे. सियाचे बोलणे ऐकून त्याने होकारार्थी मान हलवली. खबरदार, जर कुणाला कळले की तू आरती नाही तर ASI सिया आहेस, तर तो एक मोठा प्रश्न बनेल. आणि तुला हरीश मेहराबद्दल आणखी काही माहिती मिळाली का? काही संशय आहे का? त्याने प्रश्नार्थकपणे विचारले. हरीश थोड्या अंतरावर उभा असल्याचे पाहून विनयचा चेहरा फिका पडला. सिया काही बोलणारच होती तेव्हा विनयला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि हरीशला तिच्या मागे उभा असलेले पाहून ती थक्क झाली. हरीशच्या डोळ्यातील तुटलेला विश्वास पाहून तिला खूप वेदना झाल्या होत्या. त्यांच्या अर्ध्या संभाषणातून त्याला संपूर्ण कहाणी समजली होती. त्याने सियाकडे खोलवर चिंताग्रस्त नजरेने पाहिले. सियाने त्याच्याकडे एक पाऊल टाकलेच होते तेव्हा त्याने हात वर केला आणि तिला दूर जाण्याचा इशारा केला. जणू काही तो म्हणत होता, पुरे झाले, माझ्याकडे आणखी एक पाऊल टाकू नकोस. हरीश, माझे ऐक. ती कठीणपणे म्हणाली, तू माझ्या डोळ्यात खूप धूळ झोकली आहेस. मी तुला आरती म्हणावे की ASI सिया? तो आश्चर्याने मुलीकडे पाहत राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ती मुलगी ज्या मुलीकडे त्याने आपले मन मोकळे केले होते. जर तू फसवणूक करत होतीस तर तू माझ्या घरी फक्त पूर्वनियोजित मोहरा म्हणून आली होतीस. तो 2 पावले पुढे गेला आणि तिच्याशी बोलला आणि सियाने नाही म्हणून मान हलवली. नाही, असं काही नाहीये. कृपया मला स्वतःला स्पष्ट करण्याची एक संधी दे. तिला त्या माणसाचा विश्वास तोडायचा नव्हता. पण अरे त्याने संपूर्ण कहाणी ऐकली होती. मला विश्वास बसत नाहीये आरती. तू तू माझ्या मुलांचे सर्व सामान उद्ध्वस्त केलेस. अरे, लाज वाटली पाहिजे. अरे हरीश, तू कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला आहेस? तो कठोरपणे ओरडला. ती म्हणाली. तिच्या स्वरात वेदना आणि राग स्पष्टपणे दिसून येत होता. हरीश, माझे ऐक. ती त्याच्याकडे आणखी एक पाऊल टाकत आणि तो 2 पावले मागे सरकला. इतकेच पुरे झाले. पुन्हा माझ्या जवळ आलीस तर खबरदार, तो गर्जना करत म्हणाला. आता मला तुझा डाव समजला. तू मला नष्ट करायला आली होतीस. जर तुला काही पुरावे सापडले तर ते न्यायालयात सादर कर. नाहीतर पुन्हा कधीही मला तुझा चेहरा दाखवू नकोस. तू मला कोणावरही विश्वास ठेवण्यास असमर्थ केलेस. तू माझ्या घरी वेगळ्या चेहऱ्याने आलीस. तो निराश दिसत होता. त्याला त्याच्या भावना कशा व्यक्त करायच्या हे कळत नव्हते. तो त्या व्यक्तही करू शकत नव्हता. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. तो एक पाऊल मागे सरकला आणि ती त्याच्याकडे जाऊ लागली. बस, तिथेच थांब. माझ्याजवळ येऊ नकोस. आजपासून तू माझ्या हृदयातून, माझ्या आयुष्यातून, माझ्या घरातून सर्वत्र हद्दपार झाली आहेस. ASI सिया, तो मॉलमधून बाहेर पडताना कठोरपणे म्हणाला. सियाने SHO विनायकडे वेदनादायक नजरेने पाहिले. साहेब, तुम्ही काय केले? तुम्ही माझ्या आयुष्यात खूप समस्या निर्माण केल्या आहेत. असे म्हणत ती बाहेर पळत सुटली. तिला हरीशला खरंच सांगायचं होतं की तिचा या छाप्याशी काहीही संबंध नव्हता. ती शॉपिंग मॉलमधून बाहेर पडली आणि रस्त्यावर नजर फिरवली. हरीशची गाडी कुठेही दिसत नव्हती. तोही कुठेच दिसत नव्हता. ती रस्त्यावर आली. हरीश, तू कुठे आहेस? माझं ऐक हरीश. तिने त्याला हाक मारली पण प्रचंड गर्दीत तिचा आवाज ऐकू येत नव्हता. ती वेड्यासारखी त्याला हाक मारत होती कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्या रात्री जेव्हा त्याने कुत्र्यापासून तिचा जीव वाचवला होता तेव्हा त्याने सियाचे हृदय चोरी केले होते. हरीश, कृपया मला तुला सत्य सांगण्याची एक संधी दे. ती अजूनही ओरडत आणि रडत होती. ती रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी होती. आजूबाजूला वेड्यासारखे पाहत होते. तिला असे वाटत होते की जर तिला आत्ता हरीश दिसला नाही तर ती मरेल. ती आजूबाजूला पाहत होती. ती रस्त्याच्या अगदी मध्यभागी आहे हे तिला कळत नव्हते. एका वेगाने येणाऱ्या गाडीने येऊन तिला धडक देण्याआधीच कोणीतरी तिचा हात धरला आणि तिला त्याच्याकडे ओढले. तिने भीतीने डोळे मिटले पण काहीही वाईट घडले नाही. तेव्हा तिने डोळे उघडले आणि पुढे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो हरीश होता. ती त्याच्या मजबूत सुरक्षित बाहूंमध्ये होते. आज पुन्हा एकदा हरीशने तिचा जीव वाचवला होता. हरीशचा चेहरा निरुत्साही होता. पण तिने सर्व संयम तोडून पुढे जाऊन त्याला मिठी मारली आणि हरीशचे डोळे आश्चर्याने उघडले. मला माहीत आहे की मी ज्या पद्धतीने तुझ्या आयुष्यात प्रवेश केला तो चुकीचा होता. पण त्या छाप्यात माझी खरोखर कोणतीही भूमिका नव्हती. फक्त एकदा मला स्वतःला स्पष्ट करण्याची संधी दे. हरीश, मी तुझ्या प्रेमाची शपथ घेते. कृपया, ती वेदनेने बोलली. पण पुढच्या क्षणी हरीशने तिचे दोन्ही खांदे धरले आणि तिला दूर ढकलले. त्याच्या डोळ्यात एक कठोरता होती. ते प्रेम आता संपले आहे. तू माझे प्रेम, माझा विश्वास सर्व काही मारले आहेस. आजपासून मला स्पर्श करण्याचीही हिंमत करू नकोस. त्याने एका झटक्याने तिचे शरीर आणि आत्मा झटकून टाकले. तिला तिथेच सोडून तो दूर गेला. ती धक्का बसून त्या माणसाकडे पाहत राहिली. नंतर लगेच कृतीत आली आणि ओरडली. मला सोडून जाऊ नकोस हरीश. मी इथेच राहीन. मी तुला सांगते, जरी संपूर्ण रात्र गेली तरी मी याच रस्त्यावर राहीन. मी तुझी वाट पाहत इथेच बसून राहील. पण मी इथून तुझ्याशिवाय हलणार नाही. ती पूर्णपणे ताकदीने ओरडली. पण
पण तो मागे न वळता त्याच्या गाडीकडे चालत राहिला आणि मग एका क्षणात तो नजरेआड झाला. ती तिथेच बसली, जमिनीवर गुडघे टेकून त्याची गाडी जाताना पाहत होती. तो गेला होता. बराच वेळ ती तिच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षाबद्दल विचार करत होती. तिला पोलिसात भरती व्हायची, पोलीस अधिकारी होण्याची खूप इच्छा होती. पण तिला कल्पनाही नव्हती की तिची पोलीस नोकरी तिचे संपूर्ण हृदय उद्ध्वस्त करेल. क्षणार्धात 2 तास गेले. अचानक तिला काहीतरी आठवलं. ती जमिनीवरून उठली आणि शॉपिंग मॉलच्या एका बाजूला असलेल्या पीसीओकडे परत गेली. तिथे तिथे उभी राहून तिने कोणाचा तरी नंबर डायल केला आणि नंतर रिसिव्हर तिच्या कानाला लावला. काही क्षणांनी तिला अमर साहेबांचा आवाज ऐकू आला. हॅलो बाबा, मी हरले. त्याचा हॅलो ऐकून ती ओरडली आणि अमर साहेब काळजीत पडले. सिया माझ्या बाळा, काय झालं? त्या हरीशने तुला काही इजा केली आहे का? तू कुठे आहेस ते सांग, मी तुला घ्यायला येईन. त्याचा आवाज चिंतेने भरलेला होता. सिया नाही म्हणून डोके हलवू लागली आणि रडू लागली. नाही बाबा, तो माणूस मला सोडून गेला एकटा. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मी मरेन. तिने तिच्या वडिलांना तुटलेल्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बेटा, तू काय म्हणतेस? मला काहीही समजत नाहीये. कृपया मला संपूर्ण कहाणी सांग, अमर साहेब घाबरून म्हणाले. म्हणून तिने त्याला संपूर्ण कहाणी सांगितली. बाबा, मी प्रेमात पडले आहे. कृपया मला त्या माणसाच्या स्वाधीन करा. तुम्ही माझ्याकडून सर्व काही हिरावून घेऊ शकता, पण फक्त मला त्या माणसाला द्या. मी सर्व काही सोडून देईन, पण मी त्याला सोडू शकत नाही. मला असं वाटतंय की मी मरणार आहे. बाबा, तो माझ्यावर रागावला आहे. मला संशय आहे आणि मी हे सहन करू शकत नाही. ती फोनच्या दुसऱ्या बाजूला इतक्या वेदनेने बोलत होती की तिच्या घरी मैलो दूर असलेले तिचे वडील काळजीत पडले. सिया, तू कुठे आहेस? मला सांग. मी तुला घ्यायला येतोय. अमर साहेब घाईघाईने घराबाहेर पडत म्हणाले. नाही बाबा, तुम्ही येणार नाहीत. आज मला माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ दे. जर तो आला नाही तर मी कधीही परत येणार नाही बाबा. मला फक्त काही तास या मोकळ्या हवेत राहू दे बाबा. बाबा, तुम्ही म्हणता ना की मी तुमची बहादूर मुलगी आहे, तुमचा धाडसी मुलगा आहे, तर बस. जर माझे प्रेम जिंकले तर तुम्ही माझे लग्न त्या माणसाशी कराल ना बाबा? तिने रडत रडत विचारले. अमर साहेबांचे हृदय थरथरत होते. त्यांची लाडकी मुलगी वेदनेने कशी रडत आहे हे त्यांना दिसत होते. अर्थातच माझ्या प्रिये, मी तुला हवं तिथे तुझे लग्न करून देईन, पण असं रडू नकोस. तू कुठे आहेस ते मला सांग. अमर साहेबांचे पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ती नकारात मान हलवू लागली. नाही बाबा, तुम्ही येणार नाहीत. त्याला येऊ दे. तो माणूस माफिया माणूस नाही. तो पूर्णपणे स्वच्छ आहे. मी स्वतः 1 महिना त्याच्यासोबत राहिले आणि त्याच्यावर लक्ष ठेवले. त्याने 3 वेळा माझे आयुष्य वाचवले आहे बाबा. तो माणूस खूप महान आहे. तो गुन्हेगार असूच शकत नाही. मला माझे कर्तव्य पार पाडायचे होते, पण माझे हृदय मला नियंत्रित करू शकले नाही. कृपया मला माफ करा बाबा. ती रडत होती. सिया माझ्या बाळा, एवढेच तो बोलू शकला आणि त्याने लगेच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. कॉल डिस्कनेक्ट केला आणि रिसिव्हर पुन्हा ठेवला. तिचे अश्रू पुसत ती पुन्हा शॉपिंग मॉलमधून निघून गेली. विनयने बराच वेळ तिला शोधले, पण ती सापडली नाही. अमर साहेबांनी त्याच्याशीही संपर्क साधला होता, पण तो म्हणाला की त्याला सिया कुठेही सापडत नाहीये. अमर साहेबांचे हात आता हरीशचा नंबर डायल करत होते. त्याने तो नंबर मोठ्या कष्टाने शोधला होता. त्याच्या खोलीत उभा असलेला आणि पंचिंग बॅगवर राग काढत असलेला हरीश त्याच्या मोबाईल फोनच्या आवाजाने थांबला. तो सतत वाजत होता. शेवटी निराशेने त्याने तो फोन उचलला. एका अनोळखी नंबरवरून कॉल येत होता. विचार करत हरीशने फोन त्याच्या कानाला लावला. त्याने फोन कानाला लावताच त्याला अमर साहेबांचा आवाज ऐकू आला. हरीश मेहरा, तू माझ्या मुलीचे काय केलेस? तिला कुठे सोडून गेलास? ती वेदनेने रडत आहे आणि फक्त एकच गोष्ट म्हणत आहे. जर तू तिथे पोहोचला नाहीस तर ती परत येणार नाही. बघ, तिने जे काही केले ते माझ्या सांगण्यावरून केले. तिचा काहीही दोष नाही. माझ्या मुलीला यासाठी शिक्षा देऊ नकोस. तिला तिथे वेदना होत आहेत. तिच्याकडे जा आणि तिला शोध. जर माझ्या मुलीला थोडासाही ओरखडा पडला तर मी तुला सांगतो, मी तुला कोणताही गुन्हा न करता जन्मठेपेची शिक्षा देईन. तो गर्जना करत म्हणाला. हरीशने त्याच्या आवाजातून ओळखले की ते DIG अमर साहेब होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिया त्यांची मुलगी होती का? जर माझ्या सियाला काही झाले तर मी तुला मारून टाकेन हरीश मेहरा. त्याचे शेवटचे शब्द रागाने बोलले. फोन ठेवला आणि हरीशचे मन क्षणार्धात रिकामे झाले. तो पटकन त्याच्या गाडीच्या चाव्या घेऊन घराबाहेर पडला. तो दुपारी सियाशी बोलला होता आणि आता संध्याकाळचा अंधार सर्वत्र पसरला होता. तो शॉपिंग मॉलकडे निघाला. तो अर्ध्या तासात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. हरीशला कल्पना नव्हती की ती खरोखर तिथेच थांबेल. तो तिला रागात सोडून गेला होता.
पण त्याने याचा विचार केला नाही. तो शॉपिंग मॉलमध्ये पोहोचला तेव्हा अंधार पडला होता. आजूबाजूला फारशी गर्दी नव्हती. रात्रीचे 9 वाजले होते आणि पाऊस अजूनही पडत होता. तो पावसात गाडीतून उतरला आणि आजूबाजूला पाहिले. आरती, आरती, तो ओरडला. तिला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने संपूर्ण शॉपिंग मॉलमध्ये पार्किंगपासून रस्त्यांपर्यंत शोध घेतला, पण ती कुठेही दिसली नाही. अचानक त्याला आठवले की त्याने आरतीला कुठे सोडलं होतं. तो त्याच ठिकाणी परतला, जिथे त्याने आरतीला गाडीच्या धडकेपासून वाचवले होते. तिथे त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिथे ती फुटपाथवर बसली होती. तिचे संपूर्ण शरीर आणि कपडे पावसाने भिजले होते. तिची अवस्था पाहून हरीशचे मन सुन्न झाले. तो तिच्यासमोर गुडघे टेकून बसला. आरती, तो आश्चर्याने ओरडला. डोळे मिटून बसलेल्या तिने मोठ्या कष्टाने तिचे जड डोळे उघडले. हरीशकडे पाहून ती किंचित हसली. तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हास्य होते. वेड्या मुली, तू काय केलेस? त्याचा स्वर अनैच्छिकपणे रागाने भरलेला होता. माझ्या प्रिये, मी जिंकले. तू आलास, मी जिंकले, ती हळूच बडबडली. हरीशने तिच्या गालाला स्पर्श केला आणि पाहिले की तिचे शरीर बर्फासारखे थंड झाले आहे. पुढच्या क्षणी ती त्याच्या मिठीत बेशुद्ध पडली. आरती, तो ओरडला. क्षणभर त्याचे डोके फिरले. नंतर पटकन तिचे नाजूक रूप आपल्या मिठीत घेत तो गाडीकडे गेला आणि गाडी वेगाने घराकडे वळवली. त्याने तिला बेडवर झोपवले आणि रूम हीटर चालू केला. तिचं संपूर्ण अस्तित्व हळूहळू थरथरत कापत होते. किती वेळ ती पावसात भिजत होती कुणास ठाऊक. हीटर चालू असूनही ती अजूनही थरथरत होती. तिचे ओठ निळे झाले होते आणि हरीशने तिचे हात पटकन चोळायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्याला दिसले की ती भिजली आहे, तेव्हा त्याला लगेच लक्षात आले की ओल्या कपड्यांमध्ये तिची थंडी वाढेल. आता त्याला हे काम करावे लागले, कारण घरात कोणीही मोलकरीण नव्हती. मेहेक देखील 2-3 दिवसांपासून तिच्या गावी गेली होती. त्याने दीर्घ श्वास सोडत एक सैल सूट आणला. त्याने तिच्या शरीरातील प्रत्येक ओला कपडा हळुवारपणे मोकळा केला. कोरड्या टॉवेलने तिचे शरीर स्वच्छ करून त्याने तिला दुसरा ड्रेस घातला. हीटर चालू होता आणि एवढं मोठं काम केल्यानंतर तो घामाने ओला झाला होता. त्याच्या हृदयातल्या भावना दाबून तो आरामात झोपला आणि तिला छातीशी धरून बसला. हळूहळू सियाच्या अस्तित्वातील उबदारपणा कमी होऊ लागला. ती त्याच्या रुंद छातीत आश्रय घेऊन आणखी जवळ आली. त्या क्षणी तो सियावर किती रागावला होता हे पूर्णपणे विसरला. सिया आता बरी झाली आहे हे पाहून त्याला आराम मिळाला. तिच्या कपाळाला आरामाने स्पर्श करून तोही गाढ झोपेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा तिने स्वतःला एका मऊ आरामदायी पलंगावर असल्याचे पाहिले. एका ब्लँकेटने तिला संपूर्णपणे झाकले होते. हळूहळू ती शुद्धीवर आली आणि तिने आजूबाजूला पाहिले, पण तिला आठवले की ही हरीशची स्वतःची खोली होती. तिला आश्चर्य वाटले. तिने पुढे पाहिले तेव्हा हरीश आणि अमर साहेब तिच्या समोर बसले होते. बाबा, तिचे ओठ थरथर कापत होते. सियाच्या आवाजाने खोलीतील शांतता भंगली. तो पटकन सोफ्यावरून उठला आणि तिच्याकडे गेला. सिया, माझ्या बाळा. तो पुढे सरकला आणि सियाच्या कपाळावर त्याचे ओठ ठेवले आणि सियाला आराम वाटला. हरीशने एकदा तिच्याकडे पाहिले आणि नंतर सोफ्यावरून उठला. सियाने फक्त त्याच्याकडे पाहिले. तो रिकाम्या भावनेने खोलीतून निघून गेला आणि सियाचे हृदय विदीर्ण झाले. बाबा, तो कुठे जात आहे? त्याला थांबवा. ती असहाय्यपणे तिच्या वडिलांकडे पाहत म्हणाली. उठ, चल घरी जाऊया. सियाला पाहताच त्याने लगेच विषय बदलला. सियाने नकारात डोके हलवले आणि ब्लँकेट घट्ट धरले. नाही, मी कुठेही जाणार नाही, मला इथेच राहायचे आहे. ती घाबरली होती. हरीशचा गैरसमज दूर करण्यासाठी उत्सुक होते. बोलत बोलत तिने स्वतःकडे पाहिले आणि पाहिले की तिने वेगळे कपडे घातले होते. या घरात कोणीही महिला कामगार नव्हती. मेहकही काही दिवसांपूर्वी तिच्या गावी गेली होती. म्हणजे घरात फक्त रामूबाबा, माळीराजन आणि हरीश होते. मग रात्री तिचे कपडे कोणी बदलले होते? हरीश? हा विचार करून तिचे मन सुन्न होऊ लागले. अचानक तिची नजर तिच्या वडिलांवर पडली, पण त्यांना काही कळत नव्हते आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलीची काळजी होती. ती अजूनही हे सर्व विचार करत होती. जेव्हा ते पुन्हा खोलीत शिरले, DIG साहेब, लग्नाची सर्व तयारी झाली आहे. हे ऐकून अमर साहेबांनी किंचित मान हलवली आणि त्यांच्या मुलीकडे प्रेमाने पाहिले. पण सियाला काहीच समजले नाही. काही वेळाने एक ब्युटिशियन खोलीत आले आणि तिला तयार करून बाहेर मंडपात घेऊन गेले आणि बसवले. काही वेळाने त्यांचे लग्न सुखरूप पार पडले. ती प्रत्यक्षात त्याची पत्नी झाली होती. त्याचे तिला अजूनही आश्चर्य वाटत होते. काल रात्रीच्या तुझ्या आनंदामुळे आणि तुझ्या स्थितीमुळे मी तुझे लग्न केले आहे, पण मला तुला माझ्या घरातून पूर्णपणे निरोप द्यायचा आहे. म्हणून मी तुला घेऊन जाण्यासाठी पुन्हा येईल. मग तो तिच्या डोक्याला हात लावत खोलीतून बाहेर पडला. सिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. अमर साहेबांनी हरीशला आधीच सगळं सांगितलं होतं. सियाने सांगितलंय की तू निर्दोष आहेस. जर पोलिसांना अजूनही तुझ्यावर संशय असेल तर मी तुला क्लीन चिट देईन, पण माझ्या मुलीला दुखावू नकोस. हरीश मेहरा. अमरचे शब्द अजूनही हरीशच्या कानात घुमत होते. खरं म्हणजे तो तिच्या बिघडत्या प्रकृतीमुळे खूप अस्वस्थ झाला होता, म्हणून त्याने तेव्हाच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता.
त्याला तिच्याशिवाय जगणे अशक्य होते. त्याला माहीत होते की त्याचा विश्वासघात झाला आहे, पण तरीही तो तिला 1000 वेळा माफ करू शकला असता. ती हरीशच्या जवळ जाण्यापूर्वीच तो थोडा मागे सरकला. खबरदार, जर तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न देखील केलास तर मी तुला टायगरच्या स्वाधीन करेन, तो कडक इशारा देत बोट वर करत म्हणाला. पण तिने त्याच्या रागाकडे दुर्लक्ष केले आणि लगेच पुढे सरकली आणि त्याला मिठी मारली. मला माफ कर हरीश, तू मला कोणत्याही प्रकारे शिक्षा करू शकतोस, फक्त त्या टायगरचे मला अन्न बनवू नकोस. मला त्याची खूप भीती वाटते, ती घाबरलेल्या आवाजात बोलली आणि तो अनैच्छिकपणे हसला. मला तुझ्यावर खूप राग आहे, माझ्यापासून दूर राहा, त्याने मुद्दाम तिला सांगितले. तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण सियानेही तिच्या दोन्ही हातांनी त्याची कंबर घट्ट धरली. मला माफ कर, मला माफ कर, मी तुझा राग सहन करू शकत नाही. मी फक्त तुझी आहे आणि कायमची तुझीच राहणार आहे हरीश. यावेळी ती रडणाऱ्या आवाजात हे म्हणत खऱ्या अर्थाने रडू लागली आणि हरीश क्षणात मेणासारखा वितळला. ठीक आहे, किमान रडणे थांबव, त्याने आरामाने हात उघडले आणि तिच्या कमरेभोवती ठेवले. नंतर त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले आणि सियाला आतून आराम वाटू लागला. काल रात्री तू माझे कपडे कसे बदललेस, हे विचारत सिया लगेच मागे सरकली आणि रात्रीचे ते दृश्य आठवत हरीश स्वतःहून तिच्या जवळ आला. ती असहाय्यता होती. थंडीमुळे तुझी तब्येत बिघडत होती, हे ऐकून सिया लगेच लाजेने लाल झाली. तिच्या चेहऱ्यावरील लाली लपवण्यासाठी तिने आपला चेहरा फिरवला आणि उभी राहिली. तू खूप निर्लज्ज आहेस, मुलीचे कपडे बदलताना तुला लाज वाटली नाही? सिया, मी हे सर्व एखाद्या अनोळखी मुलीसाठी केले असते तर मला लाज वाटली असती. तू माझी होतीस, माझ्या हृदयाची राणी, माझ्या आयुष्याची. त्याने तिला मागून आपल्या हातात घेतले होते. कपडे बदलताना तू काही पाहिलेस का? सियाला दुसऱ्याच कशाची तरी काळजी वाटत होती. आता हे स्पष्ट आहे की मी डोळे बंद करून कपडे बदलू शकलो नसतो, याचा अर्थ तू सर्व काही पाहिलेस. ती धक्का बसून ओरडली आणि तिचा चेहरा दोन्ही हातात लपवला. तिचे हे कृत्य पाहून हरीश हसू लागला. त्याचे जळते ओठ तिच्या मानेवर ठेवून तो हळुवारपणे कुजबजला. ऐक, काल रात्री मी असहाय्य होतो. तुझे प्राणघातक सौंदर्य पाहून मी काहीही करण्याचा विचारही करू शकत नव्हतो, पण आज मी असहाय्य नाही, म्हणून आता लवकर या हृदयाला शांती दे. त्याच्या या वाक्याने सियाच्या संपूर्ण अस्तित्वात थरकाप उडाला. ती वेदनेने त्याच्या छातीशी चिटकून राहिली. मग मी कधी नकार दिला? तिच्या होकारावर हरीशने तिला आपल्या छातीशी घट्ट धरले. हरीश, मलाही तुला मदत करायची आहे, ती अचानक बोलली आणि तो आश्चर्यचकित झाला. कशात मदत करायची आहे? गुन्हेगारांना हतकडी लावण्यात आणि मुलांना वाढवण्यात. तिने तिच्या मनाच्या भावना एकाच वाक्यात व्यक्त केला, जे हरीशला खूप गोड वाटले. तो खोलवर हसला. आधी लग्नाची रात्र, मग बाकीच्या गोष्टी नंतर. त्याने तिला आपल्या मिठीत उचलले आणि बेडवर आणले आणि तिनेही लाजून आपला चेहरा हातात लपवला.